डॉक्टर विजयकुमार गावित यांचा विरोधकांवर खरपूस समाचार। योजना आणून दाखवा मग टीका करा। नंदुरबार दिनांक 27 मे 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्यात कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे भांडे संच वाटप कार्यक्रमात माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज विरोधकांवर जोरदार टीका केली। कार्यक्रमादरम्यान एका स्थानिक लोकप्रतिनिधींनी लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर गावित म्हणाले, शासनाच्या योजना असल्या तरी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी नेत्यांची असते। विरोधकांनी याआधी कधीच योजना आणल्या नाहीत, उलट आम्ही योजना आणल्या की त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला। गावित यांचा आरोप असा होता की शेतकऱ्यांसाठी विहीर वाटप योजना सुरू केली तेव्हा तक्रारी करून ती बंद केली। शेळी मेंढी वाटपात खोटे दाखले लावले गेले। आदिवासींसाठी गाय वाटप योजना सुद्धा विरोधकांनी बंद पाडली। योजनांचा पुरस्कर्ता नंदुरबारच डॉक्टर गावित यांनी सांगितले की माझ्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील केवळ 4 जिल्ह्यांची गृहवस्तू वाटपाची निवड झाली, त्यात नंदुरबारचा समावेश झाला। आधीच्या टप्प्यात 45,000 संच वाटप झाले, आता दुसऱ्या टप्प्यात 50,000 संच मंजूर झाले असून त्यापैकी 25,000 वाटप पूर्ण झाले आहे। गावित यांचे आवाहन, उर्वरित 25,000 संच लवकरच वाटप होणार असून सर्व लाभार्थ्यांनी शांततेत व नियमानुसार लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, शेखर पाटील, प्रवीण पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। योजना शासनाच्या असतात, या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता लागते। तुम्हाला या जिल्ह्यातला एकही पुढारी तुमच्यासाठी या योजना आणत नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा सुप्रियाताई, आमचा मीनाताई, आमचा सर्वांचा मनोदय असतो। बघा, मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार, शहादा, धडगाव, अक्कलकोवा आणि काही नवापूरचा भाग, याच्यात आपण 45,000 लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप केलं। महाराष्ट्रामध्ये फक्त 4 जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालं। त्यावेळेला आम्ही सुरुवातीला तुम्हाला पेट्यांचं वाटप केलं, कोणी आणलं नाही। इथे तुम्हाला भडकावायला येतात, आयत्या बिळावर नागोबा करणारी मंडळी भरपूर इथली आहे। तुम्ही मला एक योजना यांनी दिलेली तुम्हाला दाखवून देणार। एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला? आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही घरी बसले, तुम्हाला योजना मिळणार आहे? आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, बाकीचे राहिलेले होते, मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ। मी मंत्री महोदयांनी मला 2 महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची। आज ही योजना 5 जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे, 5 जिल्ह्यामध्ये, धुळ्यामध्ये चालू नाही अजून। हे तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला मी असेल, सुप्रियाताई असेल, आमचं गावित कुटुंब, तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला। हे काय करतात? तक्रारी करतात, चंदू आणि हे बाकीचे तक्रारी करतात, तुमच्या योजना बंद पाडतात। हे काय बोलणार आहे? याने लोक शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या, संजय निराधारचे पैसे दिले बंद पाडले, आदिवासींना गाय द्यायला बंद, त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात। करायचं काही नाही, उलट आदिवासींच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो, याची फॅमिली करते। हे कशाला बोलायला होतात हे? आणि इथे येऊन अजून तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे। याने मागच्या वेळेला तुम्हाला गोरगरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं, मध्यान्ह भोजन सुरू केलं होतं। याने जे पात्र नाही तरी करतात। तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेट्या वाटत होतो मी, पेट्या, त्यावेळेला यांनी तक्रार केला, हे पात्र नाही, खोटे दाखले आणतात, यांना देऊ नका म्हणून तुमच्या लोकांना मिळू नये म्हणून तक्रारी केल्या। आणि म्हणतात फॉर्म भरू नका, तुम्हाला काय भेटणार नाही, काय भेटणार नाही। अरे त्यांचा बाप बसलाय द्यायला तुम्हाला, हा एवढं लक्षात ठेवा। आणि तुम्हाला देणार सर्वांना, तुम्ही घाई करायची नाही, भेटणार। बघा, 2 दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे, तुमच्या एवढेच लोक आले, जवळजवळ 8,000 लोकांना वाटलं, इथेच वाटप केलं। तुम्ही काय गडबड करायचं काय कारण नाही, मिळणार तुम्हाला।
काय होतं की आता परवा आम्हाला शहाद्याला वाटप करायचं आहे, उद्या शहाद्याला वाटप करायचं आहे आणि आम्ही इथे सर्व आले, सर्व जिल्ह्यातले आले तरी देऊन टाकायचं म्हणून मी इन्स्ट्रक्शन दिलाय. गॅसमुळे भात 2 मिनिटात शिजते, खिचडी 2 मिनिटात शिजते कुकर याच्यावर. गॅसवर भात खिचडी 2 मिनिटात शिजते, डाळ 3 मिनिटात शिजते आणि कोंबड्या जर कुकर मध्ये कोंबडी शिकवली नाही, बोकड्यान कोंबडी, तर अर्धा तासापेक्षा जास्त लागतात. तर तुम्हाला कुकर देईल म्हणजे 5 मिनिटात तुमचा बोकड्या शिजेल. मग आता आपण याच्यामध्ये 30 भांडं देणार आहे, 30 भांडे. आणि भांडं देताना सरकारने विचारपूर्वक केलाय, त्याचाही विचार करा. हम दो हमारे दो, म्हणजे आपण दोन पोरी दोन, पोरं दोन. 4 भांडं भेटणार, 4 ताटं, 4 ग्लास, 4 वाट्या एवढं भेटणार. कुकर भेटणार, कुकर भेटेल तुम्हाला. टीप मिळेल, नंतर आपल्या कडे मिळेल तळून खायला, पाण्याचा मग्गा मिळेल, हे असे तुम्हाला मिळणार. आणि खास बनवलेले आहे, चांगले बनवलेले आहे, तुम्हाला बाजारात असे भेटणार नाही. नाही तर कोणी सांगेल तुला इथला पैसा देतो ती टाक, असं द्यायचं नाही. आलं लक्षात? सर्वांनी शांतपणे घ्यायचं, सर्वांना मिळेल. अरे उभी आहे, आम्ही बोलून कार्यक्रम घेतला होता म्हणून इथपर्यंत आलो की चालू का होत नाही? चालू होईल. तुम्ही इतके वर्ष धोका काढल्या. अरे लोकांच्या विहिरी बंद पडल्या, घरकुलं बंद पडले, योजना बंद पाडायचं काम केलं तुझ्या बापाने. आणि तुम्ही आणि मुंबईला गेल्यानंतर 50,000 किट साहेबांनी मंजूर करून आणले. प्रवीण दादा, तुम्ही साहेबांकडे गेले होते की नाही? मुंबईला कोण गेला? साहेब गेले. साहेबांनी कामगार मंत्र्यांना विनंती करून 50,000 किट साहेबांनी मंजूर करून आणले. माणसाला खोटं नाही बोलतायत. साहेब खरे आहेत म्हणून इथं येऊन बोलू शकता, खोट्याचं सोंग नाही करतायत. मी बरोबर बोलतोय की नाही? जो माणूस खरा असतो ना तो असं छाती टोक बोलतो. असं कोणी बी येऊन इथं गोवालपाट येऊन नाही बोलू शकत. तो पण प्रतिनिधी आहे, हो की नाही? हे साहेबच करू शकतात, योजना साहेबच आणू शकतात, हे तुम्हालाही माहित आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असणार तरी तुम्हाला माहित आहे की ही योजना कोणी आणलेली आहे. म्हणून एवढीच विनंती आहे की जे आपल्यासाठी काम करतात, आपल्या अडीअडचणीला येतात, त्यांनाच आपण मानायचं, त्यांनाच मतदान करायचं असतं. मला हेच सांगायचं, या ठिकाणी थोडासा वाद झाला. हेच म्हणायचं आहे की साहेबांनी केलं नसतं तर साहेब इथं आले नसते. एवढं माणसाला खोटं बोलता येत नाही. साहेब आले म्हणून साहेबांना राग आला त्या गोष्टीचा. आणि साहेब अजून, आम्ही साहेबांना विनंती करतो या ठिकाणी की साहेब आम्हाला अजून 50,000 किट पाहिजे. आतापर्यंत 25,000 वाटले गेले ना प्रवीण दादा? 25,000 वाटले गेले, 25,000 शिल्लक आहेत. तर माझी साहेबांना विनंती आहे तुमच्या समोर, तुमच्या मार्फत, की साहेब आम्हाला अजून 50,000 किट पाहिजे. कारण की खूप सारे लाभार्थी अजून राहिलेले आहेत. आणि एवढी चांगली योजना आहे की ही योजना जात पात नाही. कास्ट सर्टिफिकेट लागलं का तुम्हाला? नाही लागला. कोणी तुम्हाला जात विचारली का? नाही विचारली. इतकी चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वांना मिळते. कोणाचे इन्कम पाहत नाही, कोणाची नोकरी पाहत नाही, कोणाची शेती पाहत नाही, सर्वांना योजना मिळते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार.